भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी आजच्याच दिवशी फाशी स्वीकारली होती आणि त्यातनं भारतीय स्वातंत्र्याकरता अनेक क्रांतिकारक त्यांनी तयार केले होते. त्यामुळे या क्रांतीसूर्यांना देखील आजच्या या निमित्ताने नमन करतो. आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट यांचं महाअधिवेशन आणि प्रदर्शन अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित मंचावर उपस्थित भारत सरकारचे सहकारिता आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, सहकाराच्या क्षेत्रात ज्यांचं प्रचंड मोठं कार्य आहे आणि विशेषतः सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता जे सातत्याने संघर्ष करतात ते विधान परिषदेतील आमचे गटनेते आमदार प्रवीण दरेकरजी, राज्य सहकारी बँकेचे अर्धव्यू विद्याधर अनासकरजी, आमदार हेमंत रासनेजी, धीरज घाटेजी, सुहास पटवर्धनजी, प्रकाश दरेकरजी, सीताराम राणेजी, मनीषा दैकोष्टी, भास्करजी म्हात्रे, सुभाषजी कर्णिक, प्रसादजी परब, बाबाजी मिसाळ, कर्नल प्रमोद दैतुले, मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की या सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटच्या अधिवेशनामध्ये पुण्यामध्ये आपल्यामध्ये मी उपस्थित आहे. मी धन्यवाद देईन प्रवीण दरेकर यांना की ज्यांनी खरं तर या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या एकूण कामाशी आणि व्यापाशी माझा जवळचा परिचय करून दिला. आणि ज्यावेळी हे संपूर्ण काम आम्ही बघितलं आणि प्रवीणजींनी मला सांगितलं की बघा एवढं मोठं काम आज या सगळ्या संस्था करतायत, राज्यामध्ये जवळपास आपल्याला कल्पना आहे की 2.25 लाख सहकारी संस्था आहेत, त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त संस्था या खरं म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. आणि या सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यामध्ये स्थानच नाही. आणि हे लक्षात आल्यानंतर मला अतिशय आश्चर्य वाटलं आणि मग 2019 साली सहकार कायद्याला आम्ही अमेंड केलं आणि पहिल्यांदा एक नवीन चॅप्टर हा सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता आपण सहकार कायद्यामध्ये त्या ठिकाणी संमिलित केला. आणि तेव्हापासनं खरं तर कायद्याने एक रिकग्निशन या सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलं. मला या गोष्टीचं थोडं दुःख आहे की याचे नियम बनवण्याकरता आम्हाला 6 वर्ष लागले. अद्यापही ते नियम तयार झाले, म्हणजे नियम तयार झाले पण पब्लिश झाले नाहीत. आपल्या मागण्यांपैकी एक मागणी ती आहे, मी आत्ताच आमच्या सहकार विभागाला विचारलं आणि मला असं वाटतं की येत्या 10 ते 12 दिवसात आम्ही हे नियम पब्लिश करू आणि हा जो काही एक राहिलेला कार्यभार आहे हा निश्चितपणे आम्ही पूर्ण करू, जेणेकरून सहकारी संस्थांना या नियमाचा आधार घेऊन पुढचा जो कारभार आहे तो योग्य प्रकारे करता येईल. दुसरं, आपण त्या काळामध्ये अपार्टमेंट ॲक्टमध्ये देखील अमेंडमेंट केली, कारण अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट जो होता त्याच्यामध्ये काही तरतुदीच नव्हते. विशेषतः रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात जर एखाद्या व्यक्तीने ऑब्जेक्शन घेतलं तर पुढे काय या संदर्भात कुठला रिकोर्स नव्हता. आणि म्हणून आपण त्यातही बदल केला आणि
अनेक तरतुदी त्याच्यामध्ये घातल्या, पण दुर्दैवाने हे लक्षात आलं की या तरतुदी घालताना एक जे विकेंद्रीकरण आपल्याला केलं पाहिजे ते न केल्यामुळे अनेक कन्फ्युजन उभे राहिले की नेमकं परमिशन द्यायची कोणी, एविक्शन करायचं असेल तर ते कोणी करायचं, ताबा घ्यायचा असेल तर तो कोणी द्यायचा, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. आणि म्हणूनच सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती. या समितीचा अहवाल आलेला आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या 1 महिन्यामध्ये या अहवालावर कारवाई करून अपार्टमेंट ॲक्टमध्येही जे कालानुरूप आवश्यक डेलिगेशन आहे ते डेलिगेशन्स आम्ही उभे करू, जेणेकरून अपार्टमेंट्स आणि त्याच्या रिडेव्हलपमेंट करता ज्या अनेक अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येतील. एक महत्त्वाचा विषय जो स्वयंपुनर्विकासाचा आहे, मला असं वाटतं की स्वयंपुनर्विकास एक अशी संकल्पना आहे की ज्यातनं सहकारातनं समृद्धी काय असू शकते. मुंबईमध्ये तर जागेची की माणूस उभा राहतो तेवढी जागा देखील मला असं वाटतं की एखाद्या छोट्या गावामध्ये एखादी झोपडी बनवू शकेल इतकी किंमत तेवढ्या जागेची. आणि म्हणून या स्वयंपुनर्विकास मुंबईतल्या जो सामान्य गरीब माणूस आहे ज्याच्याकडे 300, 350, 400 चौरस फुटाचं घर आहे, मध्ये 450 मिळायचं, 550 मिळायचं, स्वयंपुनर्विकासामुळे त्याला 400च्या ऐवजी 900, 1000 आणि 1100 आहे. आणि मी स्वतः ते बघून आलो. मला या ठिकाणी प्रवीणजींनी ती आणि म्हणून अनेक निर्णय 18 निर्णय आपण स्वयंपुनर्विकासाचे घेतलेले आहेत, त्या ठिकाणी घेणार आहोत. कुठल्याही स्वयंपुनर्विकास हा सोप्या पद्धतीनं झाला पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. आणि आता तर त्याच्यात एक अजून आपल्याला निर्णय करायचा आहे, तो म्हणजे क्लस्टर पद्धतीनं स्वयंपुनर्विकास, की ज्यातनं एखाद्या भागामध्ये आपल्याला केवळ इमारती नाही तर ॲम्युनिटीजही तयार करता येतील अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण मोठ्या प्रमाणात करणार आहोत. आणि या स्वयंपुनर्विकासाकरता राज्य सहकारी बँक तर नोडल एजन्सी आहे, आमची मुंबई बँक देखील त्यात. पण जसं आमच्या प्रवीण भाऊंनी सांगितलं की 2100 प्रपोजलला पैसे उपलब्ध करून देण्याकरता काही व्यवस्था झाली पाहिजे. आणि म्हणूनच मुरली मोहोळ साहेबांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की NCDC साखर कारखान्यांना पैसे देते. आता 10 साखर कारखान्यांना जेवढे पैसे दिले ना मुरली भाऊ, तेवढे जरी देऊन टाकले यांना तरी यांचे 1000 अपार्टमेंट्स तसेच होऊन जातील, 1000 प्रोजेक्ट तसेच होऊन जातील. त्यामुळे त्याच्यामध्ये एकच अडचण आली, अप्रुव्हलही मिळालं. लक्षात आलं की NCDCच्या बायलॉजमध्ये शहरात पैसेच देत आहेत. आता या सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्था शहरातच आहेत, त्यामुळे तो एक थोडा बदल आपल्याला करायचा आहे. मला विश्वास आहे की मुरलीजी सहकारिता राज्यमंत्री आहेत आणि अमित भाईंसारखा अतिशय रिस्पॉन्सिव्ह आणि रिस्पॉन्सिबल मंत्री असल्यामुळे पुढच्या 3-4 महिन्यात आपण प्रयत्न करून हा जर बदल केला तर आमचे अनासकरजी आणि आमचे प्रवीणजी हेच मग सगळ्यांना पैसे देऊन टाकतील, कुठलीही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही आणि सेल्फ आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करता येईल. एक आपण सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे की ज्या विषयातनं आपण हे सांगितलं आहे की सर्व सहकारी कार्यालय ऑनलाईन प्रणालीने जोडावे. याची सुरुवात, त्याचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो, विभागाचे लोक या ठिकाणी सगळे बसलेले आहेत, तुम्ही त्याची नोंद करून ठेवा. जबाबदारी तुमची आहे, त्याची एक पासून सगळ्यांपर्यंत ती नोट पोहोचली पाहिजे, त्या टाइमलाईन मध्ये ते पूर्ण झालं पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या 3 महिन्यात संपूर्ण प्रणाली ही सगळी ऑनलाईन आम्ही करू. आणि नुसती ऑनलाईन नाही तर पुढच्या 6 महिन्यामध्ये हे सगळं तुम्हाला आम्ही व्हॉट्सॲपवर उपलब्ध करू.
आता आम्ही व्हॉट्सॲप गव्हर्नन्स करतोय. व्हॉट्सॲप सोबत आमचा मेटा सोबत करार झाला आहे आणि सगळ्या सेवा म्हणजे तुम्ही पेमेंट देखील व्हॉट्सॲपवर करू शकाल आणि परवानगी व्हॉट्सॲपवर घेऊ शकाल. अशा प्रकारची व्हॉट्सॲपची प्रणाली, एक व्हॉट्सॲप गव्हर्नन्स हा प्रकार आम्ही आणलेला आहे. त्याचं डेव्हलपमेंट आमचं जवळपास झालं. आता एक सेवा त्याच्यावर ऑनबोर्डिंग चाललेली आहे. 500 सेवा त्याच्या माध्यमातून देणार आहोत. पण आता मी सहकार विभागाला सांगतो की सहकार विभागाने सगळ्यात पहिले त्याच्यावर आपल्या सेवा ऑनबोर्डिंग करायच्या, जेणेकरून या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी नोंदणी असेल, थकबाकी असेल, वसुली असेल, बोर्ड असेल, सुनावणी असेल, सगळ्या गोष्टी या ऑनलाईन त्या ठिकाणी होतील. आणि त्यातनं निश्चितपणे एक मला असं वाटतं की कोणालाही हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही, वेळ खराब करण्याची गरज पडणार नाही. कारण सगळ्या या सहकारी संस्था ज्या आपल्या गृहनिर्माणच्या आहेत, या संस्थेचे पदाधिकारी आपला नोकऱ्या सांभाळून त्या ठिकाणी हे काम करतात. ते काही फुल टाइम त्यांचं काम नाही. जर हेलपाटे मारावे लागले तर त्यांच्याकरता ते अडचणीचं होतं. त्यामुळे सगळ्या हेलपाट्यापासून तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी कसं आम्हाला ती मुक्ती आम्ही देणारच आहोत. निवारणाच्या संदर्भात ऑनलाईन पोर्टल आता सहकारी नावाने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अतिशय आनंद आहे की यातनं म्हणजे या कालावधीत एका वर्षाच्या 6000 ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यातल्या 5500 सहकार विभागाने केलाय. अधिक एफिशियंटली याचा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू. मानवी हस्तांतरणाच्या संदर्भात देखील आपण जे विषय मांडलेले आहेत, निश्चित योग्य अशा प्रकारची कारवाई. टँकर मुक्त संस्था हा एक आपण चांगला मुद्दा मांडलेला आहे. टँकर मुक्त तर करण्याचा प्रयत्न करू, पण तुम्ही सोबत अजून एक काम हातामध्ये घ्या, सोलर युक्त संस्था. आणि आता प्रधानमंत्री सूर्यघर आपल्याला एक अशी अपॉर्च्युनिटी आलेली आहे, कमी पैसा आपण त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्या अपार्टमेंट हे जवळपास त्या ठिकाणी शून्य करू शकतो. आणि तुम्ही जास्त वीज जर तयार विकतही घेऊ म्हणजे तुम्हाला 2 पैसेही त्यातनं मिळू शकतात. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशननी एक मोहीम म्हणून प्रधानमंत्री अंतर्गत आपल्या सगळ्या अपार्टमेंटचं सोलरायझेशन होईल आणि त्यातनं आणि प्रदूषणालाही थांबवणार आहोत. तर या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये कारवाई करावी अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. मला अतिशय आनंद आहे की प्रकारे या केलेला आहे आणि याला बळकट करण्याकरता ज्या गोष्टींची आवश्यकता पडेल, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमच्याकडे सारखा एक वकील आहे, प्रवीण दरेकर तुमचे अटॉर्नी जनरल आहे. तुम्हाला जे जे लागतं ते तुम्ही दरेकरांना सांगा. त्यांच्यामध्ये कसब आहे ते माझ्या पाठीमागे लागून प्रसंगी माझं डोकं पूर्ण करून घेतात. त्याच्यामुळे निश्चित तुम्हाला अपेक्षित आहे त्या गोष्टी आपण पूर्ण करू. आणि येत्या काळामध्ये आमचा हा जो या ठिकाणी सहकारी मध्ये राहणारा समाज आहे, या समाजाला एक प्रकारे क्वालिटी लाईफ आपल्याला देता आलं पाहिजे, आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला असणार आहे. आम्ही सगळे निश्चितपणे प्रयत्नरत राहू हा विश्वास मी आपल्याला देतो. एकदा या आपल्या आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानतो. आज एक अजून रेकॉर्ड आपण केलाय तो म्हणजे पुस्तक प्रकाशनाचा. पुस्तकांचं प्रकाशन आपण केलेलं आहे. मनापासून शुभेच्छा देतो. हे सगळे पुस्तक मी वाचू शकेल असं नाही, पण निश्चित मी चालेल हे देखील त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो. आणि माझं